नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कधी कधी आपल्याला कळतही नाही, पण आपण एका अशा वाटेवर येऊन थांबतो जिथे आनंद एक दूरची गोष्ट वाटते आणि सोबत असते ती फक्त शांत खोलवरची घुसमट. तुमचं आजचं आयुष्य तुम्हाला काय सांगतंय? तुमच्या नात्याची गोष्ट काय आहे? ती एखाद्या गोड शांत कवितेसारखी आहे की आतून सतत दगदगणारी न संपणारी आग आहे? तुमच्या मनातील खरी भावना काय आहे? तुम्ही खरंच आतून आनंदी आहात का? मला खात्री आहे तुमच्यापैकी अनेक जण सध्या अशा एका अवस्थेतून जात असाल जिथे प्रत्येक क्षणाला घुसमट होते, जिथे डोळ्यात पाणी आहे पण चेहऱ्यावर एक खोटं हसू घेऊन तुम्ही जगासमोर सगळं ठीक आहे असं दाखवताय. हा प्रश्न तुमच्या एकट्याचा नाही. तुमचं नातं ते आता एक बंधन बनलं आहे, एक असं बंधन जिथे समोरचा माणूस तुमचा श्वास आहे असं वाटतं, पण त्याच वेळी तो तुमचा गळा दाबतो आहे असंही जाणवतं. तो गेल्यावर जीवन संपेल अशी भीती वाटते आणि तो सोबत असताना जगणं संपत चाललंय असं वाटतं. तुम्ही अडकला आहात एक विचित्र चक्रव्यूहात. तुम्हाला आत राहायचं नाहीये आणि आता बाहेर पडायची हिंमत होत नाहीये. सोडून द्यायचं ठरवता तेव्हा जुन्या आठवणी, चांगल्या क्षणाची आशा आणि एकटेपणाची भीती तुम्हाला मागे खेचते आणि राहूया म्हणून ठरवता तेव्हा रोजचा अपमान, दुर्लक्ष आणि मानसिक त्रास तुम्हाला आतून तोडून टाकतो. ना सोडता येते ना राहता येते. या नात्यात प्रेम उरलं आहे की फक्त सवय आणि अगतिकता? या नात्यात तुम्हाला मान मिळतो की फक्त मानसिक त्रास? तुम्ही स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहा जे तुम्हाला रोज रडवते. ज्या नात्यात तुमचा आत्मसन्मान रोज मरतोय ते नातं प्रेम कसं असू शकतं? पण तरीही तुम्ही का अडकलात? या मागे आहे ते अत्यंत गुंतागुंतीचं नात्याचं मानसशास्त्र. ही केवळ भावनांची लढाई नाही, ही तुमच्या मनावर झालेली एक प्रकारची मानसिक पकड आहे. प्रेम, भीती, असुरक्षितता आणि दिशाभूल नावाचा अदृश्य धागा, हे सगळे मिळून तुम्हाला या नात्याच्या कारागृहात बंदिस्त ठेवतात. आज आपण याच अदृश्य बेड्यांबद्दल बोलणार आहोत. तुम्ही या नात्यात का अडकले आहात? तुमच्या मनातील आशा, भीती आणि अपराधीपणाची भावना कुठून येते? आणि सर्वात महत्त्वाचं, या विषारी चक्रातून बाहेर पडण्याचा खरा मानसिक आणि व्यावहारिक मार्ग कोणता आहे? कारण तुम्ही आनंदी जीवनासाठी पात्र आहात आणि या चक्रातून बाहेर पडण्याची पहिली पायरी म्हणजे यावर बोलणं आणि याला समजून घेणं आहे. चला या मानसिक गुंतागुंतींचा धागा सोडूया. खरं तर या नात्यात तुम्ही ना सोडता येते ना धरता येते. या अवस्थेत का अडकता? यामागे काही ठोस मानसिक कारणे आहेत. याला मानसशास्त्रात अनेक नावं दिली जातात, पण आपण त्याला सोप्या भाषेत समजून घेऊया. सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे आशा. होय, ही आशा इतकी धोकादायक असते की ती तुम्हाला वेदनांमध्येही अडकून ठेवते. आपल्याला नेहमी वाटतं की आज जो काही वाईट अनुभव आला तो क्षणिक होता, उद्या माझा जोडीदार नक्कीच बदलेल, सगळा काही पूर्वीसारखा सुरळीत होईल. आपल्याला त्या व्यक्तीचा मूळ चांगुलपणा आठवतो, पण तो मूळ चांगुलपणा आता फक्त आठवणीतच राहिला आहे हे आपण विसरतो. या बदलाच्या एका खोट्या आशेवर आपण वर्षानुवर्ष वर्तमान काळातला त्रास सहन करत राहतो. आपला मेंदू त्या व्यक्तीच्या चांगल्या वागणुकीच्या छोट्या क्षणांना इतका मोठा करतो की वाईट क्षणावर सहज पडदा पडतो. जणू काही आपल्या मनाला एक चष्मा लागतो जो फक्त चांगले क्षण दाखवतो आणि त्रासदायक वास्तवाला अंधुक करतो. हा एक प्रकारचा मानसिक भ्रम आहे आणि या भ्रमामुळे आपण स्वतःला रोज फसवतो आणि या भ्रमाच्या जोडीला येते ती मानसिक गुंतवणूक. विचार करा, तुम्ही या नात्यात किती वेळ दिलाय, किती स्वप्न पाहिलीत, किती त्याग केलाय. आपण या नात्यात इतकी ऊर्जा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतकं प्रेम ओतलेलं असतं की ते सोडून जाणं म्हणजे ते सगळं अपयश आहे, वाया गेलं आहे असं वाटायला लागतं. मी इतकी वर्ष इतका संघर्ष फक्त यासाठीच केला का? हा प्रश्न तुम्हाला मागे खेचतो. नातं सोडणं म्हणजे तुम्ही तुमच्या भूतकाळाला, तुमच्या भूतकाळातील निर्णयांना अपयशी ठरवत आहात अशी भावना तयार होते आणि ही भावना तुम्हाला अपराधी बनवते. हे खूप जड ओझं आहे आणि याच ओझ्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीसाठी नाही तर तुम्ही केलेल्या गुंतवणुकीसाठी त्या नात्यात अडकून राहता. हे एक प्रकारे जुन्या चुकीच्या निर्णयाला बरोबर सिद्ध करण्याचा एक दुबळा प्रयत्न असतो. आणि या नात्यात अडकून राहण्याचं आणखी अत्यंत खोलवरचं कारण आहे ज्याला मानसशास्त्रात यातना आणि प्रेमाचं मिश्रण असं म्हणतात.
हे नातं केवळ प्रेम आणि द्वेषाचं मिश्रण नसतं, तर ते प्रचंड त्रास आणि थोड्या वेळाचा आराम याचं मिश्रण असतं. विचार करा, तुमचा जोडीदार तुम्हाला प्रचंड मानसिक त्रास देतो, तुमचा अपमान करतो, तुमच्यावर पूर्ण नियंत्रण ठेवतो आणि मग अचानक काही दिवसांनी तो खूप गोड वागतो, माफी मागतो, एखादी भेट देतो किंवा खूप काळजी घेतो. हे विचित्र आणि विषारी चक्र जेव्हा वारंवार फिरतं तेव्हा तुमचा मेंदू गोंधळून जातो. त्रास दिल्यानंतर मिळणारा तो थोड्या वेळाचा आराम आणि प्रेम तुम्हाला खूप मोठा आधार वाटू लागतो. तुम्हाला वाटतं, बघा, यांच्यात अजूनही चांगुलपणा आहे. हा भावनिक चढ उतार तुम्हाला त्या व्यक्तीच्या जवळ खेचतो. या सुखदुःखाच्या रोलर कोस्टरमध्ये तुम्ही त्या व्यक्तीवर भावनिकरित्या अवलंबून राहू लागता. हे म्हणजे जखमेवर मलम लावणाऱ्या व्यक्तीवरचं प्रेम करण्याची एक विचित्र मानसिक स्थिती आहे, जी तुम्हाला नातं तोडू देत नाही. या सगळ्याला बळ देतो तो दिशाभूल नावाचा प्रकार. यात तुमचा जोडीदार तुमच्या भावनांना, विचारांना आणि तुमच्या अनुभवांना सतत अमान्य करतो. तो म्हणतो, तू जास्त विचार करतेस, माझी चूक नाही, तूच खूप संवेदनशील आहेस, तुला काही आठवत नाहीये, तूच विसरलीस, मी असं कधी बोललोच नाहीये. हळूहळू तुम्हाला स्वतःच्या बुद्धिमत्तेवर, तुमच्या आठवणीवर आणि तुमच्या स्वतःच्या निर्णयावर शंका येऊ लागते. तुमचा आत्मविश्वास पूर्णपणे संपून जातो. तुम्हाला काय योग्य आणि काय अयोग्य हे कळेनासं होतं. आणि एकदा तुमचा आत्मविश्वास संपला की मी या नात्यातून बाहेर पडून एकटा जगू शकेन ही भावनाच मनात निर्माण होत नाही. तुम्हाला वाटतं की या व्यक्तीशिवाय माझं काहीच नाही, मी बाहेरच्या जगात अपयशी ठरेन. हे मानसिक गुलामगिरीपेक्षा कमी असतं आणि यात भर घालते ती दुसऱ्यावर पूर्णपणे अवलंबून राहण्याची सवय. म्हणजे तुमचं स्वतःचं सुख, समाधान आणि आत्ममूल्य पूर्णपणे त्या व्यक्तीच्या वागण्यावर आणि मूडवर अवलंबून राहतं. तुम्ही सतत त्या व्यक्तीला ठीक करण्याचा प्रयत्न करत असता. ती दुःखी आहे म्हणून मी आनंदी होऊ शकत नाही, किंवा मी तिला मदत केली तरच माझं जीवन सफल होईल, अशी भावना मनात रुजते. तुम्ही स्वतःच्या गरजा विसरून जाता आणि त्या व्यक्तीच्या समस्यावर, मूडवर लक्ष केंद्रित करता. तुम्ही स्वतःसाठी नाही तर त्या व्यक्तीसाठी जगत राहता आणि यातूनच नातं सोडायची ताकद कमी होते. तुम्हाला वाटतं की तुम्ही त्या व्यक्तीला वाचवू शकता, पण खरं तर तुम्ही स्वतःला त्या दलदलीत आणखी खोलवर ओढून घेत असता. पण आता सर्वात महत्त्वाचं, या विषारी चक्रातून बाहेर पडायचं कसं? कारण हे नातं तुमच्या आत्म्याला आणि मानसिकतेला रोज मारत आहे आणि हे तुम्हाला थांबवावंच लागेल. ही लढाई खूप मोठी आहे, पण तुम्ही ती जिंकू शकता. पहिली पायरी वास्तव आणि सत्य स्वीकारणे. सर्वात आधी तुम्हाला हा भ्रम तोडावा लागेल की हा माणूस बदलेल. एका कागदावर तुमच्या नात्यात झालेले चांगले क्षण आणि वाईट क्षण लिहा. पण वाईट क्षण म्हणजे फक्त भांडण नाही, तर तुमच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणारे क्षण, दुर्लक्ष केलेले क्षण आणि तुमचा आवाज दाबलेले क्षण लिहा. जेव्हा तुम्ही हे वास्तुनिष्ठपणे बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की चांगले क्षण हे वाईट क्षणांना सहन करण्यासाठी दिलेले केवळ पुरस्कार होते. हे विषारी आहे हे स्पष्टपणे स्वीकारा. हे नातं प्रेम नाही तर घुसमट आहे. हा स्वीकार तुमचा पहिला विजय असेल. दुसरी पायरी, मानसिक सीमा निश्चित करा. तुम्ही नातं लगेच तोडू शकला नाही तरी चालेल, पण आता तुमची शारीरिक आणि भावनिक लक्ष्मण रेषा ठरवा. समोरचा माणूस तुमचा अपमान करत असेल, वाईट बोलत असेल तर शांतपणे तिथून उठून जा. त्यांना स्पष्ट सांगा की या भाषेत लिहा, या पद्धतीने मी तुमच्याशी बोलणार नाही. लक्षात ठेवा, त्याचे वागणे तुम्ही बदलू शकत नाही, पण त्याच्या वागण्याचा तुमच्यावर होणारा परिणाम तुम्ही निश्चितपणे बदलू शकता. स्वतःला मानसिकरित्या दूर ठेवायला शिका. यालाच अलिप्तता म्हणतात. त्यांच्या चांगल्या वागण्याने लगेच भावनिक होऊ नका आणि वाईट वागण्याने लगेच खचून जाऊ नका. तिसरी पायरी, आधार प्रणाली तयार करा. या नात्याबद्दल कोणाशी तरी बोला. विश्वास, मित्र, कुटुंबीय किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यावसायिक सल्लागार किंवा समुपदेशकाची मदत घ्या. विषारी नात्यामुळे तुमच्या मनावर झालेला घाव एकटेपणाने भरता येत नाही. समुपदेशक तुम्हाला या दुःखी बांधणीमधून बाहेर पडायला आणि तुमच्या तुटलेल्या आत्मविश्वासाला पुन्हा जोडायला मदत करेल.
दुसऱ्याच्या मदतीने स्वतःसाठी उभे राहणं शिका. तुम्हाला बाहेरून ताकद आणि मार्गदर्शन मिळणं अत्यंत गरजेचं आहे. चौथी पायरी, स्वतःचा फोकस परत मिळवा. या नात्यामुळे तुम्ही स्वतःच्या आवडी, स्वप्न आणि करिअरकडे दुर्लक्ष केले असेल. आता वेळ आहे की अविषारी गोष्टीमध्ये गुंतण्याची. जुने छंद पुन्हा सुरू करा, नवीन कौशल्य शिका, तुमच्या करिअरवर किंवा कामावर लक्ष केंद्रित करा, तुमचे सामाजिक विश्व पुन्हा सक्रिय करा. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वतःच्या बळावर यशस्वी व्हाल आणि स्वतःला आनंद द्याल, तेव्हा तुम्हाला कळेल की दुसऱ्या व्यक्तीच्या असण्यावर तुमचा आनंद अवलंबून नाही. ही स्वतःची शक्ती तुम्हाला बाहेर पडण्याचा अंतिम निर्णय घेण्यासाठी मदत करेल. आणि अंतिम 5वी पायरी, स्वतःला दोष देऊ नका आणि निर्णय घ्या. तुम्ही या परिस्थितीत आहात म्हणून तुम्ही वाईट नाही किंवा तुम्ही अपयशी नाही. तुम्ही एक प्रेम आणि सन्मानाची अपेक्षा ठेवणारे सामान्य माणूस आहात. स्वतःला दोष देणं थांबवा. तुम्ही खूप काही सहन केलं आहे. आता स्वतःसाठी उभे राहण्याची वेळ आहे. एकदा तुम्ही हे सत्य स्वीकारले की हे नातं माझ्यासाठी मरण आहे आणि तुमच्याकडे बाह्य आधार तयार झाला की मग मागे वळून न पाहता बाहेर पडण्याचा निर्णय घ्या. हा प्रवास सोपा नाहीये. तुम्हाला दुःख होईल, रडू येईल, एकटेपणा वाटेल, पण ही वेदना त्या रोजच्या घुसमटीपेक्षा निश्चितच चांगली असेल. ती वेदना तुम्हाला मोकळं करेल, मारणार नाही. तुम्ही तुमच्या आनंदाचे आणि सन्मानाचे मालक आहात आणि ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आजच स्वतःच्या मानसिक शांततेला पहिले प्राधान्य द्या आणि स्वतःला सांगा, मी या नात्याच्या बंधनातून मुक्त होण्यास पात्र आहे. मी माझ्या जीवनाची सूत्रे स्वतःच्या हातात घेईन. हे नातं सोडणं म्हणजे अपयश नाही, तर स्वतःच्या आयुष्याला दिलेली सर्वात मोठी भेट आहे. तुम्ही हे करू शकता. तुमच्या आत्मसन्मानाचा आवाज ऐका, तोच तुमचा खरा मार्गदर्शक आहे. हे सगळे विचार मनात घोळवा. आजचा हा क्षण तुमच्या आयुष्यातला बदल घडवणारा क्षण ठरू शकतो. फक्त एका गोष्टीची नोंद घ्या, नातं सोडल्यानंतर येणारा भावनिक चढउतार तुम्हाला पुन्हा त्या व्यक्तीकडे ओढण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला त्याची आठवण येईल, अपराधी वाटेल, पण त्यावेळी तुम्हाला फक्त एकच गोष्ट आठवायची आहे, या नात्यात राहिल्यावर माझ्या अस्तित्वाची रोज होणारी गळचेपी. तुम्ही प्रेम शोधत आहात, पण घुसमट ही प्रेमाची व्याख्या नाही. प्रेम तुम्हाला पंख देतं, ते तुम्हाला बांधून ठेवत नाही. या क्षणापासून तुमच्या आयुष्यात शांतता, आनंद आणि आत्मसन्मान आणण्यासाठी आजच पहिलं पाऊल उचला. तुम्ही स्वतःला दिलेला हा शब्द आहे, तो मोडू नका आणि लक्षात ठेवा, उद्याचं आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते फक्त तुमच्यासाठी वाट बघत आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.